खूपच प्राप्त वाटतं. प्रॅक्टिकली हा जो प्रवास जो झालेला आहे ह्या इथपर्यंतचा म्हणजे तिच्या निवृत्तीपर्यंतचा जो प्रवास आहे त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असेल तर खानदेशातलं रावेर हे गाव आणि ह्या रावेरच्या एका छोट्याशा घरामध्ये 5 भावंड आई वडिलांसोबत राहायचे आणि त्या 5 भावंडांच्या कुटुंबातले आम्ही सगळेजण इथे सगळेजण उपस्थित आहोत. म्हणजे गया मावशी असेल, आणखी आमच्या सगळ्या ज्या आत्या असतील त्या सगळ्या आत्या, माझे वडील किंवा माझे काका, त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आम्हा सगळ्यांना इथे हे चांगले दिवस आलेत असं मला म्हणायला हरकत नाही. आणि खरंच सांगतो की आज ह्या कार्यक्रमाची सुरुवात करताना मला जय गजानन म्हणायची इच्छा होते, कारण की हे जय गजानन म्हटल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही आणि आमचा श्वासही थांबणार नाही. ज्या माऊलींनी श्वास जाता जाता सुद्धा जय गजानन म्हटल्याशिवाय सोडला नाही श्वास, अशा माऊलींच्या आशीर्वादाने आम्ही इथे सर्वजण उभे आहोत, सगळं साजरं करत आहोत. आणि आम्हा सगळ्यांना जे काही चांगले दिवस आलेले आहेत, म्हणजे आता मी म्हणजे बंगाळीची आठवण करतो, कारण की मला अजूनही आठवतं मी 12वी पास झालो असेल त्या वेळेला आणि मला नोकरी लावली म्हणून मला बाबा किंवा कुठेतरी घेऊन आला आणि बंगाळी सांगितलं आपण यांना नोकरी लावली. त्यानंतर तो प्रयत्न थांबला, नंतर मी इथपर्यंत आलो ती गोष्ट वेगळी, पण त्या माणसाने आपली समाजसेवा कधीही सोडली नाही हे मी समोर स्वतः बघितलेलं आहे. आणि खरंच बरं वाटतंय. म्हणजे आज जवळजी आहेत, शैलेशजी आहेत, एकदम या संपूर्ण जो काही आपला समोर जे प्रश्न उभा आहे त्याचे हे आधारस्तंभ आहेत. आम्ही कधी बदलापूरला गेलो तर ठामपणे सांगतो की आमचा बदलापूर किंग आमच्या पाठीशी आहे, किंवा कल्याणला गेलो तर जवळजी आहे. असे जे काही सगळेजण आमच्या पाठीशी उभे असल्यामुळे आम्ही जे बिंदास फिरतो ते सगळं त्याच्यामधला एक भाग जो आहे तो बंगाल्यांचा आहे. आणि त्या 4 बहिणी आहेत, त्या 4 बहिणींच्या विषयी बोलताना मी सांगतो की कधीही त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये असं चुल चक्का असा कधी भाग आलाच नाही. आम्ही कधी कोणाला भेटताना मी आमच्याकडे विषय आलाच नाही की आम्ही चुलत आणि सख्य आहोत. आम्ही सगळेजण सख्य आहोत आणि सख्खे राहणार आहोत. अजूनही माझे नातू माझ्याकडे आवर्जून मला आजोबा म्हणूनच बोलवतात आणि त्याचा मला अभिमान वाटतो. यापुढेही जे काही चांगलं होणार आहे ते गजानन महाराजांच्या कृपेने होणार आहे. मला खरंच आता खूप बरं वाटतंय की यावेळी सुधीरची पण आठवण येते की तो असला पाहिजे होता या कार्यक्रमाला. आम्ही आवर्जून त्याचाही तो उल्लेख करतोय. यावेळेला म्हणजे आता नरेंद्र दादा दोघंही समोर आहेत. आम्हाला या ठिकाणी भूषण दादाची पण आठवण येते की भूषण दादा जर असता तर त्यालाही बरं वाटलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय की आता ज्योतिताई पाहिजे होती. ज्योतिताईने आमचं खूप तोंड भरून कौतुक केलं असतं, तिला खूप बरं वाटलं असतं. अशी जी महत्वाची आणि प्रेमाची जी माणसं आहेत ती आम्हाला खरोखर हवी आहेत. आणि यापुढेही मी आश्वासन देतो की हा जो परिवार आहे तो परिवार अतिशय प्रेमानं आणि खूप चांगल्या पद्धतीने असाच एकत्र राहील. आता यापुढे ताईसाठी एक मी कविता केली होती. म्हणजे कविता करणं आम्हाला छंद आहे, पण तरीही ह्या विषयावर एक कविता असायला हवी. आणि मी या ओघात ती तयार झाली की तुमच्यासमोर मांडतो, ज्यातून तुम्हाला एक आशय कळेल की आपल्याला नेमकं काय करता येतं. कवितेचं नाव आहे कधी ना कधी आयुष्यात एक्झिट व्हायचंय.
कधी ना कधी आयुष्यातून एक्झिट व्हायचे, कधी ना कधी आयुष्यातून एक्झिट व्हायचे, आयुष्य म्हणूनच आयुष्य पुरेपूर जगून घ्यायचे, कधी ना कधी आयुष्यातून एक्झिट व्हायचे. नको चिंता नको दुःख, छोट्या छोट्या गोष्टी आनंद मिळवायचा आहे, कधी ना कधी आयुष्यातून एक्झिट व्हायचं. असेल माझा पाय दुखत, असेल माझा पाय दुखत, काठी घेऊन चालायचं आहे, बागेतली फुलपाखरं बघत सर्व डोळे भरून बघायचे आहे. एकदा तरी कधी ना कधी आयुष्यात एक्झिट व्हायचं आहे. अधून मधून वाजेल थंडी, अधून मधून वाजेल थंडी, शाल पांघरून मस्त पडून राहायचं आहे. मनातल्या मनात मोहम्मद रफीची गाणी गुणगुणत मन मुलात जगायचं आहे. कधी ना कधी आयुष्यातून एक्झिट व्हायचं आहे. असेल साथी आलेली, असेल साथी आलेली तरी हिंमत नसलेली नाही. ठरवून ठेवले मनाशी, मरेपर्यंत कोणापुढे हात पसरायचे नाही. कधी ना कधी